म्हणजे मनसे नसती तर ठाकरे गटाला अवघ्या 10 जागांवरच विजय मिळाला असता। माहीम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना आणि वांद्रे पूर्व यासोबतच गुहागर आणि वणी या ठिकाणी मनसेमुळे ठाकरे गटाचे उमेदवार वाचलेत असं म्हटलं जातंय। अगदी सजल, या संदर्भात आता अधिकची माहिती जाणून घेऊयात। हे नेमकं कसं घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर माहीम या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली होती, ती म्हणजे ठाकरे गटाचे महेश सावंत, अमित ठाकरे आणि महेश सावंत वरळीमध्ये आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये लढत झाली होती। जोगेश्वरी पूर्व मध्ये मात्र अनंत नर, मनीषा वायकर आणि भालचंद्र अंबुरे यांच्यामध्ये लढत झाली। वर्सोवामध्ये हारून खान, भारती लवेकर आणि संदेश देसाई यांच्या विजयातील अंतर साधारणतः 15,000 होतं। तर गुहागर या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर भास्कर जाधव, राजेश बेंडाळ आणि प्रमोद गांधी यांच्यामध्ये लढत झाली, त्यामध्ये केवळ 2,830 मतांचा फरक बघायला मिळाला।